तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही लोक त्यांच्या पायाला आणि हाताला काळा धागा बांधतात। काही लोकांना असे वाटते की फॅशन म्हणून काळा धागा बांधला जातो, मात्र काळा धागा ही फॅशन नसून तो दृष्ट नजरेपासून बचावासाठी पायाला बांधला जातो। याशिवाय काळ्या धाग्यामुळे अनेक फायदे होतात। जाणकार सांगतात की काळा धागा धारण केल्याने पत्रिकेतील शनी बलवान होतो आणि शनी दोषापासून मुक्ती मिळते, मात्र यासाठी काही नियमही पाळणे आवश्यक आहे। आपले शरीर हे पंचतत्वांनी मिळून बनलेले आहे। ही पंचतत्वे म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश। यापासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराला उपयोगात येते। जेव्हा कोणाची वाईट नजर आपल्याला लागते तेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मात्र ही नकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत येऊ नये आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार शरीरात सतत राहावा यासाठी काळा धागा बांधतात। नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी अनेक जण काळ्या धाग्यामध्ये देवाच्या फोटोंचे लॉकेट गळ्यात घालतात। लहान बाळांना सुद्धा काळा धागा घालण्याचे आणि काळ्या रंगाचा टीका लावण्याचे विशेष महत्त्व आहे। काळा धागा बांधल्यामुळे नजर लावणाऱ्या व्यक्तीची एकाग्रता भंग होते। यामुळे नकारात्मक ऊर्जा समोरील व्यक्तीला प्रभावित करू शकत नाही। अनेक वेळा पोटदुखीचा प्रचंड त्रास झाल्यास पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधतात। यामुळे पोटदुखी लगेच ठीक होते असेही काही जाणकार सांगतात। जाणकारांच्या मते ज्या हातात किंवा पायात काळा धागा बांधला असेल त्या हातात दुसऱ्या रंगाचा धागा बांधू नये। जेव्हा तुम्ही काळा धागा बांधाल तेव्हा त्यात 9 गाठी बांधाव्या। काळा धागा बांधताना शुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी। यासाठी तुम्हाला ज्योतिषाशी संपर्क साधावा लागेल। काळा धागा वाईट नजरेपासून रक्षण करतो आणि जीवनातील समस्या दूर करतो। घरातील कोणताही सदस्य किंवा मूल वारंवार आजारी पडत असेल आणि त्याचा आजार औषधाने बरा होत नसेल तर त्याच्या कमरेला काळा दोरा बांधावा। यामुळे मुलाचे आजार बरे होतील आणि उपचाराचा लाभ लवकरच मिळेल। शास्त्राचे जाणकारही सांगतात की काळा धागा बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्रांचा जप करा। घराच्या दारावर काळ्या धाग्यात लिंबू आणि मिरची लटकवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारित होते। जर तुमच्या मुलाची रोग प्रतिकार शक्ती कमी झाली असेल तर मुलाच्या पायावर काळा धागा बांधा। असे केल्याने बाळ कमी आजारी पडेल। पत्रिकेतील कोणत्याही ग्रहांचा प्रभाव कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनात समस्या सुरू होतात। ज्योतिषशास्त्रानुसार पायावर काळा धागा बांधल्याने शनीची महादशा, 7.5 आणि 2.5चा प्रभाव कमी होतो। यासोबतच पत्रिकेत शनी ग्रहाला बल मिळते। पत्रिकेत राहू केतू कमजोर असेल तर ज्योतिषी पायात काळा धागा बांधण्याचा सल्ला देतात। ज्योतिषानुसार शनी हा काळ्या रंगाचा कारक आहे। शनिवारच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते। त्याचप्रमाणे काळा धागा बांधल्यास कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत होते। यामुळे शनी दोषातून स्वातंत्र्य मिळते। मान्यता आहे की काळा रंग वाईट नजरेपासून संरक्षण करण्यास मदत करतो, म्हणूनच लोक काळा धागा बांधतात। जर तुम्हाला आर्थिक प्राप्ती करायची असेल तर मंगळवारी काळा धागा बांधल्यास आर्थिक फायदा होतो। या दिवशी उजव्या पायात काळा धागा बांधल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते। ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा बांधल्यामुळे माणसाचे आरोग्य सुधारते। विशेषतः ज्यांना पोटदुखीची समस्या आहे त्यांनी पायाच्या अंगठ्यात काळा धागा बांधला पाहिजे। याशिवाय पायात काळा धागा बांधल्याने पाय दुखण्यापासून मुक्ती मिळते। लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी देखील काळा धागा बांधला जातो। ज्योतिषानुसार जर काळा धागा बांधताना योग्य पद्धत वापरली नाही तर आपणास नुकसान होऊ शकते। ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी काळा धागा बांधणे खूप शुभ असते। ज्योतिषानुसार अभिमंत्रित झाल्यानंतरच हा धागा धारण करावा। या धाग्यासह शरीरावर कोणत्याही रंगाचा धागा असू नये। काळा धागा परिधान केल्याने व्यक्तीने रुद्र गायत्री मंत्राचा जप करावा। काही जण हौसेपोटी काळा धागा बांधतात तर काही जण नजर लागू नये म्हणून काळा दोरा हातात तसेच पायात बांधतात। बहुतेक लोक काळा धागा घालतात कारण समाजात अशी धारणा आहे की हा धागा वाईट नजरेपासून आपल्याला वाचवतो। याशिवाय शनिदेवाच्या प्रकोपापासून काळा धागा रक्षण करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो। परंतु तरीही काही लोकांनी हा धागा घालणे टाळावे, त्यांच्यासाठी तो शुभ नसतो। काळा दोरा हातापायांमध्ये बांधणे शुभ मानले जात असले तरीही काही लोकांनी या धाग्यापासून दूरच राहणे चांगले, कारण काळा धागा प्रत्येकासाठी शुभ परिणाम देत नाही। अर्थात जर कोणी काळा धागा घातला असेल तर त्यांच्यावर वाईट नजर पडणार नाही किंवा त्याच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही।
तुम्हीही काळा धागा घातला असेल तर हे जाणून घ्या. वृश्चिक राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये, कारण मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो आणि मंगळाचा रंग लाल असतो. असे मानले जाते की मंगळ काळ्या रंगासाठी प्रतिकूल आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी काळा धागा बांधू नये. यामुळे या राशीच्या लोकांवर विपरीत आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तसेच मेष राशीच्या लोकांनी देखील काळा दोरा घालू नये, कारण मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी काळा धागा हातात किंवा पायात बांधणे देखील फलदायी नाही आणि त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. खरे पाहता काळा धागा तुम्ही पूर्ण श्रद्धेनिशी तुमच्या हातापायावर बांधल्यास तो तुमची अनिष्ट गोष्टींपासून कायम रक्षा करतो. त्यामुळे जर तुम्ही वाईट नजरांपासून वाचू इच्छित असाल तर पायात काळा धागा नक्की बांधावा. तर हातापायात काळा धागा बांधल्यास तो तुमची त्यापासून रक्षा करेल.